तर आज मी चाललेलो श्रीगोंद्याला. दाजी म्हणले चल श्रीगोंद्याला जाऊन येतो. मग म्हणलं चला चला म्हणल्यानंतर मग दाजीने गाडी बसा 60-70च्या स्पीडनी पिसाय चालू केली. गाडी पिसाय चालू केली. आम्हाला पोचता एकदम म्हणजे अंधारच झाला. तसं आम्ही निघताना 5:30ला निघालेलो म्हणून उशीर झाला. मग खूप दिवसानंतर मी पण आता कधी लई दिवस झाले श्रीगोंद्याला गेलो नव्हतो. तर म्हणलं चला श्रीगोंदा पण बघता येईन कसं आता कसं काय झाले काय नाही. श्रीगोंद्यात आणखीन बदल काहीच. आम्ही 1-2 तासात 2-2.5 तासापर्यंत श्रीगोंद्यात पोचलो. तर लई भारी वाटलं. खूप दिवसानंतर श्रीगोंद्याला आलेलो त्याच्यामुळं म्हणजे एकदम असं भारी वाटलं नाही का. श्रीगोंदा काय नाही पहिल्यासारखाच जास्त काय बदललेलं नव्हता. आहे असंच होतं. 3 महिने झाले जवळपास मी श्रीगोंद्याला आलेलो आता. तर उद्या बाप्पाचं आगमन पण आहे. तसा काही विषय नाही. गणेश उत्सव आहे. तर गणपतीचं नियोजन पण एकदम ओके चाललेलं आहे. काही विषय नाही. हे डेकोरेशन वगैरे म्हणजे फुल असं गर्दी होती श्रीगोंद्यात आज. कारण की उद्या गणेश उत्सवाची पोरांना शॉपिंग वगैरे करायची असते. तर त्यामुळे काही नाही. शनी मारुती मंदिर आहे. शनी चौक म्हणतात इथं जरा नाही का. इथे पोलीस स्टेशन आहे शेजारी. आणि आपला चॅनल कसा वाटला भावांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि इथून पुढचा ब्लॉग हा पार्ट 2 मध्ये भेटेल तुम्हाला.